नमस्कार सगळ्यांना. तर आम्ही आलो आहोत कोल्हापूरमध्ये आणि माझ्या बहिणीच्या घराचं वास्तुशांती होती. त्यासाठी आम्हाला आज जायचं होतं आणि आम्ही रंकाळ्यावरून एकतर एस टी पकडून नाहीतर मग ऑटो पकडून आम्ही जाणार होतो. तर एक ऑटो ठरवली आणि सगळे आम्ही त्यात बसलो आणि आम्ही निघालो होतो. तर इकडे अद्वैताची मस्ती काही सुटतच नाही, नेहमीच आहे तिचं. आणि ही हिरवळ जर तुम्ही आत्ता बघताय तर ती फक्त गावाकडेच बघायला मिळते. आणि जर कोणतं टेन्शन असेल काय असेल तर आपण त्यातून रिलॅक्स होतो असं मला वाटतं. हा आहे एंट्रन्स घराचा दीदीच्या. आणि इतकं घर सुंदर आहे की खरं तर हे खूप कष्टाने बांधलं घर आहे. सो त्यांच्यासाठी खूप स्पेशल असं आहे. आणि हे घराचं इंटेरियर आहे पूर्ण. आणि आज पूजा होती आणि 3 दिवस हा त्यांचा कार्यक्रम चालूच होता. त्यातला हा आजचा दिवस म्हणजे सत्यनारायणाची पूजा. तर आम्ही गेलो तेव्हा पूजा झाली होती आणि मग आम्ही घराचं शूट घेतलं सगळं. हे त्यांचं देवघर आहे जे की इतकं सुंदर बांधलं आहे. त्याचंसुद्धा इंटेरियर खूप छान आहे आणि त्यांनी खूप कलर कॉम्बिनेशनची जी निवड आहे ती खूप छानरित्या केली आहे. इकडे सगळी पाहुणी मंडळी आलेली होती आणि त्यातच आम्ही शूट करत होतो. तर जर काही वेगळं वाटत असेल तर ते इग्नोर करा. आणि मग हे मी इथे सगळ्यांसाठी चहा वगैरे बघत होते की कोण पाहुणे वगैरे येतात त्यांच्यासाठी. आधूची खूप ह्यात मला मदत झाली आहे कारण हे सगळं शूट जे आहे ते तिनेच केलं आहे. आणि नंतर मग आम्ही पाया पडलो पूजेच्या फ्रेश होऊन. इकडे आधू आणि अद्वैताचा खूप छान असा खेळ चालू होता जो की बलून क्राऊन असा. तर तिला तो नको होता, तिला उडवायचा होता. सो त्यांचा ते बोलणं चालू होतं. इकडे कोल्हापुरात एक अशी पद्धत आहे की माहेराहून गारवा आणला जातो. एक प्रकारे शिदोरीचा प्रकार आहे ज्यात पुरणपोळी असते, नारळ असतात, खाऊची पानं असतात, घुगऱ्या असतात, लाडू असतील, अजून असे बरेच प्रकार. आणि पेरावा म्हणजेच की कोण पूजेला बसलं असेल तर त्यांच्यासाठी कपडे किंवा अजून काही ज्या गोष्टी असतील त्या सगळ्याच इथे आणल्या होत्या आणि तेच मी बघत होते. त्यातली ही एक वडी जी मला खूप आवडली होती. संध्याकाळी असं घर दिसत होतं, लाईट्स खूप छान लावल्या होत्या आणि बघताच मन खूप प्रसन्न होत होतं. संध्याकाळी भजन